पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर एकता नगरात पुराचं पाणी शिरलेलं आहे। यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, तर पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेली आपली वाहनं काढण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। सागर, आम्ही पाहतोय आपण चक्क या बचाव पथकाच्या बोटमध्ये स्वार झालेले आहात आणि त्याचमुळे अंदाज येतोय की या ठिकाणी काय भीषण परिस्थिती असेल। सध्या तिथली परिस्थिती सविस्तर सांगा। नक्की आपण जर पाहिलं तर खडकवासला धरणामधून 45,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि याच नदी पात्रातून एकता नगरीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या सोसायट्यांमध्ये अजूनही काही लोक जे आहेत ते अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाची बोट जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि नागरिकांना आव्हान जे आहे ते करण्यात येते। आपल्याबरोबर या ठिकाणी पालिकेचे अधिकारी आहेत, आपण बातचीत करणार। मॅडम, तुम्ही आव्हान करताय लोकांना, लोक अजूनही बिल्डिंगमध्ये? नाही, ते म्हणतात की आम्ही वरच्या मजल्यावर सुरक्षित आहोत। त्यांनी पुरेसा पिण्याच्या पाण्याचा किंवा वापराच्या पाण्यासाठा करून ठेवलेला आहे। तरी आमचं आव्हान आहे की याही उपर जरी समजा तुम्हाला खाली सुरक्षित ठिकाणी यायचं असेल तर महापालिका आपल्यासाठी सज्ज आहे। आपण जर पाहिलं तुम्ही आव्हान करता, आताही थांबलेले, पण ते थांबायला अजूनही तुमच्याकडून केलं जात आहे, मात्र ऐकत नाहीत लोक। किती लोक बाहेर आलेत आणि गाड्या किती बाहेर? सकाळी 9:30 ते 10 वाजल्यापासून आम्ही सकाळी 9:30 ते 10 वाजल्यापासून येथील नागरिकांना सातत्याने आवाहन करतो। इव्हन आमचे उपायुक्त सर असतील किंवा मान्य महापौर मॅडम असतील, या सर्वांनी नागरिकांना कंटिन्यू पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टमद्वारे आवाहन केलेलं आहे, परंतु नागरिकांचं अजूनही गांभीर्य दिसून येत नाही। म्हणजे आम्ही अजूनही आवाहन करतोय की वेळ आता घालवू नका। समजा वरचा जर पाऊस थांबला नाही तर विसर्ग होऊ शकते, याहीपेक्षा जास्त प्रमाणात वाढू शकतो। त्यामुळे प्रत्येकाने थोडं गांभीर्याने घ्यावं, पण पॅनिक पण होऊ नका, कारण महापालिका किंवा आपली फायर ब्रिगेड असेल, घनकचरा व्यवस्थापन विभाग असेल आणि सर्व महापालिकेची संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आपल्यासाठी सज्ज आहे। नक्की आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेची यंत्रणा जी आहे ती पूर्ण सज्ज आहे आणि या ठिकाणी काही लोक जे आहेत तेही आपल्याला या बिल्डिंगमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यांना आव्हान जे आहे तेही या ठिकाणी पालिकेकडून केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर तुम्ही नागरिकांना, बिल्डिंगमधल्या लोकांना आव्हान करतायत, लोक काय प्रतिसाद देत आहेत? लोकांचा प्रतिसाद काही जाणवत नाही। लोकांनी खालच्या मजल्यावरनं वरच्या मजल्यावर गेलेले आहेत आणि काही मंडळी नातेवाईकांकडे गेलेले आहेत। स्थलांतरितसाठी आम्ही आवाहन करत आहे, पण नागरिक काही प्रतिसाद देत नाहीत। नक्की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही लोक जे आहेत ते आता शाळेतून मुलं येणारे असतील त्यांनाही घरामध्ये सोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, आव्हान केलं जात आहे, मात्र स्थानिकांकडून प्रतिसाद जो आहे तो दिला जात नाही। आता जर पाहिलं तर या ठिकाणचे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, स्थानिक नागरिक असतील, ते आव्हान करतात आणि या नागरिकांना आतमध्ये सोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। अजूनही पाऊस वाढू शकतो आणि विसर्ग जो आहे तोही वाढू शकतो, त्यामुळं कुठली उचित हानी होऊ नये म्हणून या ठिकाणी हे सगळे प्रयत्न जे आहेत ते महानगरपालिकेकडून सध्या केले जात आहेत। जी सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय खडकवासला धरणामधनं पाणी सोडल्यानंतर काय परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पाणी साचलेलं आहे। महापालिकेकडनं आवाहन केलं जात आहे सर्वांना सुरक्षित स्थळी जायचं।